निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. मित्रांनो, भारताच्या इतिहासात अनेक राजे झाले, पण रयतेचा राजा म्हणून ज्यांचे नाव आजही आदराने घेतले जाते ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शून्यातून विश्व कसं निर्माण करायचं आणि बलाढ्य शत्रूला कसं नमवायचं याचा आदर्श म्हणजे शिवराय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांच्या प्रेरणादायी प्रवासाचा आढावा घेणार आहोत. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. जिजाऊ मासाहेबांनी शिवबांना बालपणीच रामायण महाभारतातील गोष्टी सांगून अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात आपल्या सवंगड्यांसोबत रक्ताचा अभिषेक करून महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. हा केवळ राज्यस्थापनेचा संकल्प नव्हता, तर गुलामगिरीतून रयतेला मुक्त करण्याचा मंत्र होता. स्वराज्याचा विस्तार होत असताना विजापूरच्या दरबारातून अफजल खान चालून आला. त्याने कपटाने महाराजांना संपवण्याचा प्रयत्न केला, पण सावध शिवरायांनी वाघनखांनी खानाचा कोथळा बाहेर काढला. महाराजांचे युद्ध कौशल्य म्हणजे गनिमी कावा. सह्याद्रीच्या कड्याकपारीत आणि घनदाट जंगलात मुठभर मावळ्यांच्या मदतीने त्यांनी लाखांच्या फौजेला धूळ चारली. पन्हारगडचा वेढा असो किंवा शाहिस्ते खानाची बोटे छाटणे, महाराजांचे धाडस अफाट होते. शिवरायांनी केवळ जमिनीवरच नाही तर समुद्रावरही आपली पकड मजबूत केली. म्हणूनच त्यांना भारतीय नौदलाचे जनक म्हटले जाते. सिंधुदुर्ग, विजयदुर्ग यांसारखे जलदुर्ग त्यांनी उभारले. ज्यापाशी आरमार त्याचा समुद्र हे सूत्र त्यांनी ओळखले होते. स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी 300हून अधिक किल्ले जिंकले किंवा बांधले, जे आजही त्यांच्या पराक्रमाची साक्ष देतात. 6 जून 1674 रोजी रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि महाराष्ट्राला आपला हक्काचा छत्रपती मिळाला. त्यांचे प्रशासन हे कडक शिस्तीचे पण तितकेच न्यायाचे होते. त्यांनी शेतकऱ्यांना सन्मान दिला, स्त्रियांचे रक्षण केले आणि अष्टप्रधान मंडळाच्या माध्यमातून स्वराज्याचा कारभार सुरळीत चालवला. शिवरायांच्या राज्यात जातपात नव्हती, तर फक्त माणुसकी आणि निष्ठा होती. 3 एप्रिल 1680 रोजी हा युगपुरुष अनंतात विलीन झाला, पण त्यांनी दिलेली स्वराज्याची प्रेरणा आजही प्रत्येक मनात जिवंत आहे. शिवराय हे केवळ नाव नाही, तर तो एक स्वाभिमानाचा विचार आहे. जय भवानी, जय शिवाजी.